काय ना काहीतरी कल्पना माझ्या मनात नेहमी येत असतात. सकाळी विशेषतः चहा प्यायच्या आसपास कशा येतात, कुठून येतात, काय येतात कल्पना नाही, पण येतात खरं. आत्ता मला एक अशी कल्पना सुचली की मोबाईलवर आपल्याकडे भरपूर कॉन्टॅक्ट्स असतात, तर त्याच्यापैकी आपल्याला जे रिस्पॉन्स देतात, निदान आपल्याला वाटतं ते आपल्याला ओळखतात आणि आपण त्यांच्याशी ऑनलाईन संपर्क ठेवला तर उत्तम, अशा मंडळींचा एक व्हॉट्सॲप ग्रुप बनवायचा आपल्यापुरता. म्हणजे मुनसन ग्रँडसन वाच, बस हे नाव आत्ता बोलता बोलता सुचलं. ॲडमिन आपण आणि ॲडमिन फक्त त्याच्यात संदेश टाकणार, अशा टाईप व्यवस्था कदाचित. कारण ते जर सगळ्यांना ओपन केलं तर कोणी काही इतर टाकेल, तसं नको. तर असा एक ग्रुप काढावा, जसा आमचा पाळणा आहे आकाशातला, त्याचा अभिवाचन मंच आहे. 500 साधारण त्याच्यावर सदस्य आता गेली 2 वर्ष झाली आहेत. तर आपलं कदाचित 25 असतील की 25 पासून सुरुवात करायला हरकत नाही. आणि आत्ता तरी आपण त्यांना सामील करून घ्यायचं, त्यांना न विचारता. सोडायचं असेल ते सोडू शकतात नंतर, अशी ती कल्पना आहे. आता ती कितपत यशस्वी होईल काही सांगता येत नाही, कारण कुठल्या कल्पना टिकाव धरून राहतील हे आपल्याला कधी सांगता येत नाही. एखादी कल्पना अशी क्लिक होते की आपल्यालाच आश्चर्य वाटतं. उदाहरणार्थ, सहज मी माझ्या मनात चांगले विचार आले, मी मांडले आणि मला बोल अमोल हे नाव सुचलं. म्हणजे शीर्षकाला महत्व आहे, शीर्षक ताकदवर पाहिजे. तर बोल अमोल यशस्वी होत आहे असं म्हणायला लागेल. 200च्या वर झाले. तसंच अभिवाचन मंच आमचा, आकाशातील पाळणे असं सुंदर नाव सुचलं. पण जणू काही आकाशवाणी होतीये आणि तुमच्या समोर काहीतरी मांडलं जात आहे, अशी ती कल्पना आहे. तर तो एक कल्पना आता 250 काय 280 पर्यंत झालं, 2 वर्ष झाली त्याला, टिकलाय. स्वरानंद म्हणून मला एक अचानक कल्पना सुचली की आपण गाणी ऐकतो यूट्यूबवर, लोकांनी त्याच्यात मोहम्मद रफीची गाणी, असे ग्रुप्सवालेही हे असतात. तर मला वाटलं दर आठवड्याला एकदा आपण निवडक अशा उत्तमोत्तम 3 संगीत जी आहेत, सुमधुर गीतं आहेत, त्यांचे लिंक्स आपण सादर करायचे विकेंडला. लोक मोकळे असतात, त्यांना वेळ असतो, करमणूक म्हणून स्वरानंद. तर स्वरानंद देखील यशस्वी झालेला आहे. वर्ष झालं, कारण 60च्या वर गेले आठवड्याला एक, म्हणजे तोही यशस्वी झाला. अजून एक मला प्रकार जो वाटतो की जो यशस्वी झाला तो म्हणजे छाप पडलेले शब्द. आता ते पडलेले मध्ये मी असं ब्रॅकेट टाकल्यामुळे ते आणखीन त्याची ताकद वाढली. छापलेले शब्द आहेत आणि आपल्या मनावर छाप पडली असे शब्द. काय त्याच्या मागची कल्पना वाचत असतो आपण पेपर रोज. अनेक प्रकारच्या बातम्या आपल्या मनावर आदळत असतात, पण त्याच्यातल्या काही विचार करायला लावणारे असतात. वेगळी अशी काहीतरी ती घटना असते, बातमी असते, चांगली वाईट. तर त्याच्यातलं काही उचलायचं, त्याचा स्कॅन करून ते सादर करताना आपल्या मनातले
त्यावरच्या प्रतिसादात्मक रसस्वादात्मक विचार व्यक्त करायचे. छाप पडलेले शब्द. दुर्दैवाने मी त्यांना क्रमांक नाही देत राहिलो, पण आत्ता मी ते काय ABCD वगैरे अशा टाईप 5-5 तर तेही वर्षाच्या वर 50-60च्या वर झालेलं आहे. अशाच फेल गेलेल्याही कल्पना असतात. हा म्हणजे असं नाही की आपण हात लावलं तिथे सोनं, तर तशी कल्पना म्हणजे काय, एकच एक लकेर, एका वाक्यात काहीतरी सांगून जायचं, झालं. तेही असंच 4-5 वाक्यांमध्येच बारगळलं. अजून एक कल्पना बारगळली ती म्हणजे, आणि ती कधी चालूच नाही नंतर झाली. हात थरथरतो, त्यामुळे रोज काहीतरी लिहावं पानभर आणि सादर करावं, त्याच्यातलं उत्तम असेल ते, आणि एक पानभर लिहायचं, जास्त नाही, आणि स्कॅन करून ते पाठवायचं. तर पहिली गोष्ट म्हणजे आधी अक्षर चांगलं नाही, आणि जे काय फोटो काढू तो काय कोणाला किती व्यवस्थित तिथे वाचता येईल याची शक्यता नाही. त्यामुळे लक्षवेधी नोंदी असं सुंदर नाव असूनही तो पिक्चर फ्लॉप गेला. का तर लिहिणंच कधी जमलं नाही, हा पहिला मुद्दा मुख्य, आणि त्यामुळे ती कल्पना बारगळली. सो कमिंग बॅक, आता जे ऐकणारे आहेत त्यांनी मला विचार करावा. मी असा ग्रुप स्थापणार आहे व्हॉट्सॲपवर, आणि तुम्हाला सामील करून घेणार आहे, आणि माझं जे काय असेल सुचेल ते मी टाकत जाणार. का ही सुचली? व्हॅल्यू इंजिनिअरिंग. कशी व्हॅल्यू इंजिनिअरिंग? आता मी जो काय बनवतो तो मी प्रत्येकाला टाकताना मला श्रम पडतात, कोणाला पाठवायचं, काय करायचं, आणि ते सारखं वेळ जातो. तर हे मला वाटलं ही बेस्ट व्हॅल्यू इंजिनिअरिंगची कल्पना आहे. एकाच वेळेला अनेक गोष्टी साध्य होणं. आता हे बोलतोच आहे, तर मला अशी व्हॅल्यू इंजिनिअरिंगची कल्पना सुचली, ती मी मधून मधून सादर करत असतो. माझ्या डोळ्यांमध्ये ड्रॉप्स टाकायला लागतात काही प्रॉब्लेममुळे, तर तेव्हा आडवं पडायला लागतं. 15-20 मिनटं काहीच करता येत नाही, डोळे मिटायला लागतात. अशा वेळेला मला सुचलं मी मोबाईल जवळ घेऊ शकतो, आणि हे जसं माझं उत्स्फूर्त भाषण किंवा विचार मुन्सन ग्रँडसन वाच आहे ते मी सादर करू शकतो, आणि त्या ध्वनिफिती त्याचा मला पाळण्यासाठी उपयोग होऊ शकतो, किंवा फेसबुकवर इकडे तिकडे, आणि परत डबल उपयोग झाला व्हॅल्यू इंजिनिअरिंग. तर अशी ती गंमत आहे. आता बोलता बोलता मी एवढा आलो, म्हणजे कुठे होतो, मला सहज वाटलं की आपण काहीतरी बोलावं. हा माईक चालू ठेवला हे बरं झालं, त्यामुळे माझं रेकॉर्ड झालंय, आणि ते तुम्ही गोड मानून घ्या. मी सुधाकर नातू, वन मॅन कम्युनिकेशन इंडस्ट्री, आणि ह्या हृदयीचे त्या हृदयी करण्याचे माझे व्रत आहे. धन्यवाद.